तुझा कधी लागल का श्याम मुरारी कुंज विहारी गोशिरी हरी भेटल का वाट मला त्या कमाराची आज कुणी तरी लावल का या ठिकाणी बुवाश्री सुधीर हेमले यांचे शिष्य कुमार प्रदीप हेमले यांच्याकडून बहुमोल असे 100 रुपयांचं बक्षीस आले मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय धन्यवाद बक्षिसा खूप दिले गजरतेचो चालू आणि बक्षिसा माका त्या मनात पात्रता वळा घे तुझी भजन प्रेमी कैलासवासी शैलेश राणे यांच्या स्मरणार्थ कुमार सार्थक सिद्धेश घाडी यांच्याकडून देखील आशीर्वाद रूपी 101 रुपयांचं बक्षीस आले कैलासवासी शैलेश राणे यांच्या पवित्र आणि पुण्यात्म्याला चिरशांती लाभो श्री स्वामी समर्थ महाराजांनी प्रार्थना करतो जागेर म्हणजे बस बस नाही 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 होय काय ताकद बाहेर जायचा नाही जो देणेकरी मी नाही लक्षात ठेव या ठिकाणी एक भजन श्रोता खैचो राग आयो अहिर भैरव वाह क्या बात आहे ह्यो राग जर कोणी आळवचो तर माझे विनोद चव्हाण बुवा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी या ठिकाणी अहिर भैरव या रागासाठी बुवा एक भजन श्रोता यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आहे आपल्याकडे भजनासंबंधितच भेटणार काहीतरी भेटणार नाही ठीक आहे धन्यवाद बक्षिसा उगी दिली रे म्हणजे तरी खूप पोटात दुखत असत त्याच्या आता उद्या ट्रेन मध्ये कर बाई ऐकलं त्याचप्रमाणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती गजर 201 रुपयांचं पारितोषिक आहे स्वीकार करतोय धन्यवाद त्याचप्रमाणे ओमकार तांबे यांच्याकडून देखील मत्स्यगंधा भारूड 201 रुपयांचं बक्षीस आले धन्यवाद स्वीकार करतोय बुवा राता राहिला विषय सगळे फरमाईश पूर्ण करणार काही ठीक आहे बुवा पहिला राग म्हणजे अहिर भैरव ठीक आहे तुका सोडित नाही रे आज कारण आज खरोखर बारी सुंदर झाली आहे एवढे व्ह्यूज पडतले ना तुमच्या या चॅनलला उद्या बारीला बघित राहा 100% बुवा अहिर भैरव राग परीक्षा बुवा कारण आज भजन म्हटल्यानंतर मायबाप भजन श्रोत्यांकडनं खैच्या रागाची खै फरमाईश आहेत ती सांगू शकत नाही बुवा बघूया म्हणजे जमता काय होतं अहिर भैरव राग घेऊ माझे जाग्यावर बोस चिंतामणी पंचाळ बुवांच्या मार्फत दाखवते हो हो गाणं सगळं म्हणा विदाऊट गुरुच्या बनावट चले आम्ही नाही उद्या सकाळी तुझ्या गुरुंका फोन गणेश पंचाळ आणि भगवान लोकरे बुवा त्यांना उद्या माझा फोन असतो लक्षात ठेव मदानी रे 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 गारेसा जर राग जर बरोबर असलो तर 100% म्हणजे टाळ्यांचा फक्त आशीर्वाद द्यावा सारे गे रे सारे नि सनी धनी द पद मप ग मदनी सनी धनी द प मप ग सारे गे रे सारे ग मद दा मदनी धनी सा सगे रे सनी सा धनी सा अहिर भैरव हरी भजना विन काळ घालवू नको अहिर भैरव राग हे आशीर्वादात बुवा घे पंचाळ बुवा दाखवूया 13 मात्रा
13 मात्रा विस्तार मी करते बरोबर, तो वर्ण करते 13 मात्रा घे. तेराचे 26 बघूचे होय दाखव म्हणता घे रे चल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26. त्यासाठी अभ्यास लागतो. म्हणून तुला सुरुवातीला बुवा सांगितलं की विदाऊट गुरुचे तुझे पैसे तुका ठेव, ट्रेन मध्ये बिसलेरी घे. आता कोणतरी इलो ना तर त्या का माझ्याकडनं दे. तुझे 100 नि 50 रुपयासाठी लालची बुवा मी नाही, लक्षात ठेव. अरे फक्त 2 मिनिटं फक्त आहे ना बाहेर गेले मी. ते मायबाप भजन श्रोते सांगतात की तुमका जोडी कोण बुवा दुसरं गावलोच नाही. बाबांनो त्या रवनाताक वाटला भाई सुशांत जोईल येऊन माझी काहीतरी वेडी वाकडी सेवा करू दे. माझा जा काय बजेट हा पाकिटचा हा तर माका त्यांनी या मंडळाने माका दिल्या नाही, पण जोडीचं बुवा मी ठरवलेलं नाही. पण बुवा आज पात्रता तुझी तू ओळख. बाहेर गेले तेव्हा त्यांनी सांगितलं नाही बुवा काय बुवा जोडी तुमचं तुम्ही हे काय मोठे पान नाही बुवा, मोठे पान नाही. ह्या लक्ष्मीर तरी बसान फटा. आणि तू सांगता ना 90 बिंडीच्या गोष्टी बुवा ह्या खैतरी ना कमी कर ऐका बोलूच ऐकलं. कारण ह्या स्थान काय आता बघ त्या काय काय जणांना सवय आती ते माझं साईला तिने सांगायचं ना कधी हे गोष्टी कधी केल्या जोईल बुवा नसा कसा माझ्यासोबत बारी करताना कधी केल्या म्हणून बुवा भजन जाग्यावर सोडला या होय. त्या माझ्या सातच्या समोर सांगते बुवा, माझ्या मायबाप भजन श्रोत्यांच्या समोर सांगते तुला ऐकलं लक्षात ठेव. कारण बुवा रागाच्या बाबतीत तू काही नाही काय भरपूर काय काय बोललो ठीक आहे. सगळे राग दाखवूचे ते का आता म्हणजे तुकाच भजन येता काय असं तू बुवा बोललं काय विषय नाही ठीक आहे. पण माझो सुरुवातीचो राग बघ यमन राग होतो ते तुझे 4-5 राग आहेत ते पहिले आधी क्लिअर करतय, त्याच्यानंतर मग तुझ्या मुद्द्यात हात घालतय. आणि बुवा खरा तुमका सांगितलंय की माका थोडीफार काय वेळचो ह्या म्हणजे झालंय मी आता ओके झालंय काय विषय नाही. पण जा हाता हो खोटा कशाक बोलला बुवा, पण असा नाही ना. म्हणजे तू आज तू काय बोललंस ना तर उद्या ऐक की मतलब मी काय आज बारी केलंय. अरे आणि 7-8 गजर घेऊ भले होते तर ऐकलं आणि घ्यायचे ना 7-8 गजर. मी थांबलं असते कारण तुकाच लेट होताला जाऊ का. आणि तू कसं सोडित नाही मी तो माझा विषय क्लिअर केल्याशिवाय तो विषय क्लिअर करायचो ऐकलं. नाही तर उद्या भगवान लोकरे बुवा आणि गणेश पंचाळ बुवा स्वतः माझ्या मंडळी सकट मी फोन लावणार. आणि ते विषय जे काय बोलतं ना अरे विदाऊट गुरुच्या बनावट चले आम्ही पण नाही बुवा. आम्ही पण मायबाप हे आज 69 वर्षाचा माणूस आज बाजू अजून पण बसलो कारण त्यांना विश्वास आहे ना त्याचं होईल बुवा काय करू शकता जो ह्या काहीतरी बुवा आम्ही कमवलो ऐकलं काय. आता त्या माझ्या भावाक काय खाज नाही होती कुडाळवरनं हई येऊची हा त्या का नाही होती कासारड्यासून येऊची त्या का ह्याच्यासून परत खायला गेलो तो मालवण कट्टा चौकेसून काय गरज नाही ना बुवा. म्हणजे आम्ही पण लोकांना चांगलं म्हणजे तुला भल्यासाठी तुझं सांगितलंय मी की तू चांगले कार्य कर पण ह्या वायफळ नाही अजिबात करू नको. या यमन राग बघ कारण हे राग सांगण्याचा तात्पर्य माझा एवढा काही आयोजकांनी सांगितल्याने की वायफळ गाणी वगैरे तुम्ही घेऊ नको. पण बुवा आज रूपाच्या माध्यमातून मी जे राग अडवले त्या रागातली तुम्ही गाणी म्हणा त्या रागात तुम्ही जुगलबंदी करा असे आयोजक बुवा बोलले ऐकलं. पण मी ऑर्केस्ट्रा केले ना त्या रागातली जी गाणी होती ती ऐकू द्या माझी वारकरी ऐकलं. ट्रेन मध्ये जाताना ज्या ज्या रागातली गाणी होती ती गाणी मी सादर केली बुवा तुमच्या माहितीसाठी सांगतो त्याचा अभ्यास लागता ऐकलं. आणि कधीतरी जाऊन बसू भावा आपल्या क्लासमध्ये लक्षात ठेव तेव्हा आपल्याला समजतं अरे तुझी नाडी माझ्या हातात लक्षात ठेव. तू किती बोलू शकतस ना आणि तुका कोणी पाठवलं ना कोणी रे शिकवू ना अरे त्यांका विचारा ते तुम्ही प्रेम किती केलास 9-9 वर्ष प्रेम करून त्या पोरीच्या आयुष्यात तुम्ही केलास काय दिलास ना सोडून दुसरी बघितलास ना त्या आधी त्यांचा विषय क्लिअर कर नंतर माझ्याकडे ये की त्यांनी तुका सांगितलं ना त्याची त्या आधी विचार. तू आधी 9 वर्ष एका मुलीवरती प्रेम जा केलंस ना तू. अरे काय मुलगी म्हणजे काय रस्त्यावरचा काय तुका काय खेळणा वाटला काय रे हे चारखंडा रस्त्यावरचा खेळणा वाटला का. तिच्यासोबत आपण
आयुष्यभराची साथ देणार ते 100%, पण आपण धड होय हो. 9 वर्षाचा प्रेम टाकून मग दुसऱ्या पोरीसोबत आता कशा गेलो तो माणूस. अरे आजच दुसरा तर कोणाक लागला तर तो बरोबर उद्या व्हिडिओची बघल्या की त्याच्या बरोबर काळजाक लागतात, एवढा लक्षात ठेव. लाल फूल दुर्वाक्षी तुला प्रिय व्हावी, लाल फूल दुर्वाक्षी तुला प्रिय व्हावी, अष्टगंध सिंदूर बनवी तुला मिळे पावे, अष्टगंध सिंदूर बनवी तुला मिळे पावे. उभा जन्म जिंकणे माझा, उभा जन्म जिंकणे माझा, उभा जन्म जिंकणे माझा चंदनापरी, सगुण रूप लावी देवा पदावरी, सगुण रूप लावी देवा पदावरी. 5 मिनिटात ये. सगुण रूप लावी देवा पदावरी. बुवा यमन राग लगेच हा 5 मिनिटात ये. हा तुझं हे भूपराग बघ. सारे ग पद साध पद वारकरीचा पहिलो राग. त्यानंतर तुझं चारुकेशी राग. सगा मधानी नी 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 धनी दसा या सगळ्या रागात माझ्याकडे नोटेशन गमप गमरी सरी सगमरी जिन जिन जिनारी उडा गुलाल माई तेरी चुनरी. त्यानंतर बुवा शिवरंजनी. शिवरंजनी रागात आपले अजित म्हणून दाखवलेला मग पटा. रूप पातालोचनी या जर आता ऐकूच असत तर माझे प्रवीण सुतार बुवा आणि यो माझो साई हे बुवा शिवरंजनी राग. त्यानंतर तुझं पुरिय धनश्री. बाई ग कस करमत नाही ग बाई ग कस करमत नाही ग बाई ग बाई ग बाई ग कस करमत नाही ग. चांद मातला चांद मातला जीव गुंतला जीव. हे बुवा तुर्य धनश्री राग. त्यासाठी बुवा नाही तुका सारख्या सारख्या बोलणार पण ठीक आहे बुवा. कारण बुवा सुरुवातीला तुम्ही बोललात काय पर्याय नाही त्या का आता केल्यानंतर असा 150 गजर घेऊन मी नाही त्या का सांगलं. थोडक्यात 20-25 मिनिटात आपलं गजर असतं. कारण बुवा त्या माझ्या युट्यूब वाल्यांका तू सांगतो की एकही शब्द माझो एडिट होता नाही. म्हणजे मी सांगणार तसे ते एडिट करणार. काय हिंमत बघूया ना लागली पैसे. माझो प्रथम ह्यो एक भाव कोण नाही एडिट करणार कारण त्यांका बरोबर व्ह्यूज पडायचे ते पडतले. तुझी पात्रताची काय
ती उद्या कमेंट आपण तू सांगलंस की तुझेच मित्र काहीतरी कमेंट करतले म्हणून एवढी माझ्यावर वेळ दिली नाही पण तुझा कसा झाला माहिता खांद्यावर घेतोय तू कानात मुतवाक लागलं नाहीतर काय एकदा नी दोनदा नाही जाऊ दे आज त्याचे वडील पण खालती कोरस मध्येच म्हणून मी काही बोललंय नाही मान सन्मान देऊन बारी केले तरी पण कारण सुशांत जोईल काय तो माझ्या मायबाप भजन श्रोत्यांनी ओळखला नाही बुवा असू दे पण तू सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा आणि ह्याच्या तोंडात बघलं असतं उद्या ट्रेन मध्ये जाताना असतो एवढं मावा ए लेकरा मांडारी लागेरी गजर चालू करणार नाही असू दे त्यानंतर बुवा तुम्ही काय बोललास मिडबावचे विषय काहीतरी बुवा बोलले होय ना नाही तो विषय मका घेऊचो जा कारण नाही मायबाप भजन श्रोत्यानो काय विषय माहिता आज ह्यो बुवा बोललो 5 पैशाची काही चुकी नसताना ह्यो बुवा बोललो तो बोललो मग दुसरो बुवा पण उद्या बोलतलो म्हणजे मी काय ह्याचे खेळ नाही ना करत पण आज जा काय ना तर तू माका फोडूनच सांगायचं होय तुझी काय पात्रता आणि खायच्या शब्दावर कोणत्या जीवावर बोलतोस ना तू आणि तू एवढा पण सांगितलं काय की मिडबाईत कोणीतरी मार पण खाल्या या पण तू बोललं बुवा आपण म्हणून तुका सुरुवातीक सांगले वारकरी काय सांगितलंय की जा काही तू बोलशील त्या पटून दे कारण या माझ्या भजन श्रोत्यांच्या मनात तर काहीतरी वेगळं त्याचं मेसेज जाता पांगुळ बैल लिलो वेगळं मेसेज जाता लक्षात ठेव पण ह्यो पांगुळ बैल गेलो तू येतो कधी तू फोन लाव कोणाक ते या माझ्या भजन मंडळात घेऊन उद्या ह्यो विषय तू आता क्लिअर करायचो नाहीतर मी लोकरे बुवांका आणि माझे गणेश पंचाळ बुवा 100% त्यांना फोन लावणार असं वागला तो तुमचा शिष्य असं त्यांनी केलं ना पण ह्यो जो विषय तू काय बोललो मेडबावकरांनी मारला नाही काय विषय आणि खायचो काय तो विषय तू माका आता पटवून द्यायचो आणि तेव्हाच तू अभंगा हात घालायचो ऐकलं तू हाय एका गोव्याचे सोन्या ये जागेरी तू झू चौपाटी फिरत नाही ऐकलं ह्या देवगडा आणि या देवगड हरिनाम चालता हरिनाम तू काय लोकांपर्यंत अरे तू कुत्रो म्हटलं चालत बाबा कुत्रो म्हण तो माझा कुत्रो हे बरं होय ना त्याच्या रूपानच भजन ऐकत होतो तो बिचारो कुत्रो म्हटल्यावर तो बिचारो माझा देव गेलो हा ना म्हणजे बघ होय अरे नसता ना सोने असा तू बोलतो विषय क्लिअर कर नाही तर तुझं आता माईक चालू करू सांगते मी हा करू अरे तू मिडबा वगैरे काय लोकांपर्यंत संदेश येतो नको ते विषय काय तुझे करतय माईक तुझं चालू अरे पण मी घेतलंय ना तुझे तू बोललंस तर मी सोसलंय ना पण हे मिडबावचे विषय आधी खायचे तू काढलं हा चालू करू माईक तुझं सांगतलं करा जरा चालू मी आयोजकांका एक विनंती करतोय जोपर्यंत हे बुवा ह्या शब्दाची फोड करून माका सांगत नाही तोपर्यंत ह्या बुवांका मी पेटी बंद करून देणार नाही हे माझं आज सांग कारण हो खूप दिवसात म्हणजे एवढे कार्यक्रम करतो पण असं आजपर्यंत विषय खायच्या बुवान बोलला नाही तुका शिकवणारे जर कोण असती तर बिंदास बोल पण त्या पुराव्याने बोलायचं लक्षात ठेव कारण बुवा तुझ्या सांगणं म्हणजे माहिती आहे तुला सांगतो आणि काय पेटू होय बस तू मी आपलं झोपतोय गाडी ऐकलं नाही पण तुझं माईक चालू करूची गरज हा खरं त्याचं माईक चालू करा मी तुमच्या चरणाशी नतमस्तक आयोजक पण हे जर नको ते शेळी येऊन इकडे काहीतरी माका बोलती तर मी ऐकून घेणार नाही बरोबर ना अरे काय शब्द तुमचो अरे आम्ही पण भजनात खूप काही कमावलो आज बुवा तुझं गजर चालू पण पंचरत्ना त्याच्यानंतर माझे पंचाळ बुवा काय मत्स्यगंधा भारूड खायचो त्याच्यानंतर खायचो गजर कोकण दर्शन गजर बुवा आम्ही पण सांगू शकतो ना बुवा आमका पण नेता माका वाटतं तू ह्या गोष्टीसाठी तू भानगडी करूसाठी तू सुरुवात घेतलं होय रे करते तुझं माईक चालू करा जबाबदार सुशांत जोईल आणि माझं भजन मंडळ असा तुमच्यापर्यंत गोष्ट येणार नाही रवळनाथच म्हणून सांगतोय म्हणजे काय तो विषय माका फोड करूचीच हा अरे तू आज तू बोललो उद्या खायचो तरी दुसरं बुवा बोलतो हा मग मी काय बांगडे नाही ना भरलोय नाही तुका विषय क्लिअर करूचो असत लोकरे बुवांका आता फोन लाव नाही तर गणेश पंचाळ बुवांका आता फोन लाव मी काय तुम्ही विषय ह्या करतोय मी हरियाण बुवांका उद्या फोन लावतोय तुम्ही त्यांच्याकडे विषय क्लिअर करा म्हणून सांगतोय माका पण थंय जाऊची गरज नाही आम्ही पण आहो ना विदाऊट गुरुच्या बनावटचे आम्ही पण नाही आहो आमच्याकडे पण पात्रता अरे समोरसून अहिर भैरव रागाची फरमाईशी आम्ही दिली ना देऊ शकलो म्हणजे काहीतरी हा म्हणून दिली लोकांना आमच्याकडनं अपेक्षा म्हणून आम्ही देऊ शकलो पण तू ह्यो पाका फोड कर आता सांग करा माईक चालू करा कर हॅलो करून सांग काय फोड कर तोपर्यंत मी गजर चालू करणार नाही आयोजक तुमच्या चरणाशी नतमस्तक हॅलो बुवा
अरे मिडभावचा विषय मी काय बोललोय, फक्त जस्ट बोललोय मी, असं नाही सांगलंय की तू तर आणि वर तुलाच ऐक बोलणार आणि सांग. वर काय बोललो ह्यो? माझा विषय नाही तो बुवा. वर काय माईक बोललो? बंद करा, माईक बंद करा. माईक नाही, मी माईक माझ्या चालू असू दे. काय माईक बंद करायचं नाही, मी सांगपर्यंत नाही माईक. माईक मी सांगपर्यंत बंद करायचं नाही. एमले माऊली जबाबदार सुशांत जोली एवढा पण युट्यूब लाईव्ह सांगते मी. पण हे जे विषय काय असते पुढेचा काय विषय झाला जबाबदार माझ्या भजन मंडळा सकट मी असाय. पण तू एवढा सांगितलं बाबा हे 500 रुपये धर, पण जरा शांत बोल. कारण ज्याचा बाबा सोन्यात जाळतं त्याका कळता, ज्याच्या मर्माक लागतात ना ते काही गोष्टी तू बिंदास म्हणतलं. ह्या मी जा बोलतोय ना तर माझ्या 10% लोकांका ह्या पटणार नाही, पण 90% लोकांका ह्या माझा बोलणं पटलेला. म्हणून सुशांत देईल आज काहीतरी ह्या सोहा विषय काय हा की तू एवढा सांगलं तू मग बोलायचाच नाही ना. काहीतरी बोललो तो मी काय तुझं देणेकारी आहे काय, मग तू देणेकारी माझं नाही ना, मग तू ह्यो विषय बोलायचो नाही. विषय क्लिअर कर, तू विषय क्लिअर कर आता. होय विषय क्लिअर करतो. गजर तुमका हवं तो घेऊया, एक कागद ठेवत नाही. नाही मी चालू करू शकत नाही, माका तुम्ही वाईट म्हटलंच तरी चालत. मी सुशांत जोईल बोलता ठीक आहे, तुम्ही पण आहे ना बोलतास. माझे मायबाप भजन श्रोते लाईव्हला पण बघतले ऐकला सुद्धा बारी. त्यामुळे हे माझे युट्यूब चॅनल वाले तुझं एकही शब्द एडिट करणार नाही, आणि जरी त्यांनी केल्याने तरी त्या माका बरोबर समजताला. जो माझो प्रथम हा आणि हे दोघवले भाव अजिबात काय करणार नाही. प्रथम पर्यंत चांगल्या गोष्टी माका तो पोचवता ऐकलं, आणि माझे काही गोष्टी तो चांगल्यासाठी ऍडव्हर्टाईज करता. पण तू हायता काय बोललंस ना अजिबात माका पटला नाही. तू तो विषय क्लिअर करायचो तोपर्यंत मी स्वर दाबणार नाही. विषय क्लिअर कर फेस टू फेस. तसाच आपली पर्सनॅलिटी तशी आहे बुवा. ऍपलची क्लिअरिटी आणि जोईल बुवाची पर्सनॅलिटी धमक धमक. ए अरे कर ना विषय क्लिअर कर. मी आयोजकांचा काय विषय असत तर सुशांत जोईल त्यांच्या चरणाचे नतमस्तक कोपरापासून हात जोडतोय, पण हे विषय असले क्लिअर होऊकच हवे जाग्यावर. ए एमले भाऊ जरा माईक चालू कर त्याचं. ए बोल बोल विषय क्लिअर कर. तुझे 5-50 मी घेऊन खाल्ले नाही किंवा तू माझे खाल्लं नाही, बरोबर ना? नाही कशाला जाऊ दे, नाही जाणार. जाऊ दे बिऊ दे ना, तर जाऊ देता गेला तर आता जाऊ दे ना घरी. हा तिकडे पण हा विषय क्लिअर होऊ गयो. हे बाबा सर क्लिअर कर विषय. नाही चालू करत बघूया ना. अरे माका येऊची पण मुंबईत गरज नाही. माझे दुर्वास बुवा माझे हरियाण बुवा उद्या करतील ना बरोबर काय असत तसं. पण तू ह्याचा काय बोलतस मिडबावकरीने कोणाक मारल्यानी, मिडबावकरी स्वत तू बोलला लाईव्ह तोंड बंद कर, तोंड बंद कर. हा मिडबावकरी शोधतो ते शब्द कोणाचा होतो रे? हा पण बोलता बोलता पण तू माका कशा उद्देशून बोललो? तुझा काय घेऊन खाल्लंय की मी? मग तू माझ्या भारी माझ्या अंगणा ना, मग तू माकाच बोलल्यावर काय झाला? हो बरोबरच आहे. हे विषय क्लिअरच होऊ गये आणि असल्या असा ठेचू पाया नाही तर हे नंतर वाघ होतले. ऐकलं नाही ह्या क्लिअर झाल्याशिवाय मायबाप भजन श्रोते खरा सांगताय आयोजकांका ह्यो विषय यांनी जाहीरपणे आता क्लिअर करायचो. तोपर्यंत एका पेटी बंद करू देणार नाही. कारण बुवा मी काय कमवलंय ना बुगी तुझ्या नादाक लागाल माका यांच्या मनात काळा करूचा नाही, लक्षात ठेव. नाही तर मी आपली हय माका 1 रुपये देऊ नको. माझा पाकिटचा असा तर रवण त्याच्या चरणापाशी ठेवा. मी आपली है ना उडतो गजर घालते पेटी डाबते नेहमी आपलं आहे ना रे आपली रजा घेते. विषय क्लिअर हो काय ना. बटन 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 चालू करतो. हॅलो हॅलो बुवा 2 मिनिटं शांत राह, मी तुका उत्तर देते याचा. बुवा मिडबावकारी तुका शोधतात. माका एक फोन इलो थंयसून की सुशांत जोईल आणि तुमची डबल बारी मिळात काय भेटात काय. तर म्हटलं मी अवेलेबल नाही. माका 7 तारखेक तो फोन होतो. तर मी सांगलंय होतो कोणाचा तरी, तर आम्ही सांगत नाही. तर त्याच्यासाठी मी सांगले की मिडबावकारी बुवा शोधतात म्हणून. बाकी काय म्हणजे ह्या विचारतात तुझ्याबद्दल, बाकी काय विषय नाही. आणि दुसरा विषय मी असा बोलूक नाही की तुका मारल्याने वगैरे माझं काय तो विषय नाही. सरस्वतीक हात देऊन सांगते माझं तसलो काही विषय नाही. तुका त्या बोलूचा तू बोल, विषय सरलो माझा माईक चालू ठेव. नाही पण नाही पण असं विषय नाही. तू असं नाही म्हटलं की 7 तारीखच्या बारीसाठी बुवा बघतात पण शोधतात म्हणून. नाही ना, नाही ऐकून घेऊ शकत. आज जरी नितीन पवार साहेब जरी असते ना बाजू तरी पण मी तुझं अजिबात ऐकलं नसतंय. मी कोणाचा पण फोन घेणार नाही. आज त्यांच्या मायबाप भजन श्रोत्यांना खरो आणि खोटो कोणा तो त्यांना माहिती. जेव्हा मुलावरती किंवा आपल्या पोरीवरती पोटच्या पोरीवरती असं जर कोणी शब्द अपशब्द बोललो तर खैचोच बाप सहन करू शकत नाही, बरोबर ना? कारण बुवा तुझ्या माहितीसाठी सांगतोय नाव कमवूसाठी ना आपलं आयुष्य जाता. नाव कमवूसाठी आयुष्य आणले, पण नाव घालूसाठी 1 सेकंद कापिया काय नाही. एवढ्या तुझ्या आयुष्याचा कमवलंस ना तर वाळात जातला.
तू 7 तारीखच्या बारीसाठी तू बोललस ना, तो माका अद्याप फोन येलो नाही. अरे तुका बारी देतोय मी म्हणून तू आहे तो गैरफायदा घेतो. नाही फोन नको उचलू, तो कोणाचं पण असू दे, फोन कोणाचं उचलायचो नाही. ह्या चालू असं अशीच्या जशाक तशी बारे जाऊ का? एक काही शब्द कट होता नाही, जाऊ दे. माका लोकांनी वाईट म्हटलं नाही तरी चालत, काही विषय नाही. पण तू ऐकता काय बोललंस ना की 7 तारीखला म्हणता तुका बुवा शोधतो. अरे नाही ना, मग तुका कोणी फोन केला त्याचं नाव सांग. अरे मिडबाव म्हणजे पण माझंच गाव आहे ना, मी त्याला फोन लावून विचारतो, मी त्याला प्रत्यक्ष उद्या भेटताय ना. मिडबावकारी शोधतात आणि मगाशी पण बोल आणि ज्यांनी कोणाक ते का मारल्यानी त्या कसं मारल्यानी काय केलं एवढा पण तू गजरात बोललो. हे कितपत योग्य आहे माका सांगा. माझी बिदागी असतात रवनाथाच्या चरणापाशी ठेवा हिमले, आईची शपथ सांगते मी, या माझ्या हरिनामाची, माझ्या हरियन पांचाळे बोची शपथ सांगते. हे खोटे धंदे आजपर्यंत ह्या भजन सत्रात मी कधी केलंय नाही. ऐकलास? असं नसतं ना. आता तुम्ही काय म्हणतालास की बुवा ठेवलंय पण बुवा विश्वासघात केलाय, पण असं नाही या करू शकत. म्हणून तुमका सांगितलं एखाद्या वडील मग त्याच्या मुलगी असू दे किंवा मुलगा असू दे असं कोणी अपशब्द बोललो तर नाही ना, ती आई पण नाही चालवून घेणार नाही, त्याचं वडील पण नाही, बाप पण चालवून घेणार नाही. अरे मी माका पण कोणतरी हत ना आदर असे. आज वर्षापासून सगळेकडनं चाते येईल वो असं नसता. आपण मुखातनं आपण जो शब्द इकडे तर सांगतो मुखातनं आलेलं राम आणि निस्वार्थीपणे केलेलं काम एवढं तर तू सांगतो. मग हे खोटे धंदे नाही ना करायचे. आणि काय करू मी बंद करते पेटी, 1 रुपये माका देऊ नको. हो पण नाही ना, हे योग्य आहे का? एका भजन नाही म्हण. आज त्यांनी माफी मागायची, म्हणजे जाहीरपणे माफी मागायची त्यांनी, तेव्हा पुढच्या एका हात घालते जाहीरपणे. नाही तुमच्या सगळ्यांच्या चरणाची नतमस्तक बाबा, तुम्ही माका वाईट म्हणा चालात, वाईट म्हटलं तरी चालात, पण जा काय ज्याचा बोलता ना तो माका तर आई शपथ सांगते माझ्या काळजाक लागला था. तू जाहीरपणे माफी माग, माफी माग. भुंकणारे भुंकू दे नको त्यांचं बुवा तुका मी एकही शब्द असो काही बोललाय नाही. जर मी बोलला असेल तर तुझ्या चरणाशी पण मी नतमस्तक आहे बुवा. पण आयतीचे वाक्य तू बुवा बोलतस ना, आज तू बोललं रे पण उद्या कहतो तरी बुवा काहीतरी बोलतो लोक, म्हणजे त्याका काय कारण नाही, काय नाही, काय नाही. आजपर्यंत मी अशी बारी कधीच केलंय नाही. ह्याका जाऊन एवढ्या टोकाक जाऊन आतापर्यंत खायची मी कधीच अशी बारी केलंय नाही. पण आज माका ह्या करूचा लागला. अरे तो रवनाथ बघता एवढा वर सांगतात रवनाथ बघता. चरणाशी नतमस्तक माझ्या आयोजकांच्या, माझ्या मायबाप भजन श्रोतांच्या, तिथे माझ्या रवनाथाकडे. ऐकलं? पण हे शब्द कधी माझ्या मुखात नाही येणार नाही. ठीक आहे, असू दे, धन्यवाद. अभंगाच्या सुरुवातीत फक्त तू माफी माग, बाकी काय नाही. किल्ला मराठी मुलकाचा शिवरायांनी लढविला. पेटी कमी कर जरा. राजा रयतेचा वारी इतिहास घडविला. किल्ला मराठी मुलकाचा शिवरायांनी लढविला. किल्ला मराठी मुलकाचा शिवरायांनी लढविला.
लाडकी बहीण तू माफी नको मागू, काय विषय नाही, तो मी विषय सोडून दिलोय. पण उद्या जेव्हा मी सकाळी उठान तेव्हा गणेश पांचाळ बोंक देखील आणि माझ्या भगवान लोकरे बोंक माझा फोन असणार. या 100% त्रिवार लक्ष्मीवर बसून सांगते. ज्याका म्हणजे त्यांना ह्या होता ना त्यांच्याकडनं अपेक्षा असं म्हणजे त्यांना पट्टा था म्हणजे कोणच्या परे गाण्याक नाही देऊ भलो, लक्षात ठेवा. असा माझा भाऊ दे फाटल्यावर खाऊ, चिंता त्याला माझ्या संसाराची. आणि असल्यांच्या नादाक लागलंच ना की उद्या आपला काहीतरी कमीपण करून घ्यायचं थोडंफार, पण उद्या लोक आपल्या काय म्हणतले ऐकलं असं विषय. त्यामुळे तू बोललं बिंदास, कारण हो बाबा तुमच्याकडे बघून घबरवलंय मी. एक वेळ सांगते कमीपण घेतोय, आज तू देवगडात माझ्या इलं पाहुणं म्हणू ठीक आहे. तुका माझ्या देवगडवासियांचं प्रेम चांगल्या पद्धतीने भेटला आणि तसं याच्या पुढे पण भेटत जेव्हा कधी येशी तेव्हा. पण हे जे शब्द तू काय करतस ना, आज ही नाक्यावरची जर बारी असते ना, लक्ष्मी शपथ सांगते, आज जर नाक्यावरची बारी असते ना पेटी बंद करून पाठवते आणि आता पेटी बंद करून देणार नाही मी, एवढं सांगतोय. बघतोय ना तू कशी ट्रेन खायची गावठी. आज माझ्या आयोजकांका एवढा पण विनंती आहे, आज भारूड पण होत आहे, काय विषय नाही, भारूड पण होय. आपल्या रवयनाथाचं आज जागर होऊन दे सकाळी 6 वाजेपर्यंत, ऐकला काय विषय नाही. पण हे असले बुवाचे आहेत ना, समजला. आपण ज्यांका बारी देतो तेव्हा आपण काय करतो आता माका सांगा. त्या दिवशी सौंदर्यात बारी कशी झाली हो, किती आपल्या नवलाई देवीकडे बारी झाली. अरे एवढ्या वावा भेटले ना माझ्या पोरस अप्रतिम, माझा तुषार ओमकार, मी ह्यो माणूस साक्षी आहे. काहीतरी सुशांत जोईल फटा बोलला ना, या माणसानं सांगायचं की मी असं ऐकून आता जा काय बोलले तर फटा बोलले. ह्या ना बुवा ह्या काहीतरी भजन म्हणून सांगत तू आता. अरे कसे बारी करूचे असतं, या ऐका बारी नाही म्हणत बुवा. ऐकलं बायकांचे खेळ बी ते काही शब्द तू बोललंस का ते आमका नको. हे बघ घरात झोपान मी पण आपल्या बाईतून आज नको बाबा, सत्य कुत्रो पण फडफडतात हो. कारण आपण लोकांपर्यंत चांगला देऊ खावा. कारण बुवा आज पंचरत्न म्हटल्यानंतर बुवा आज माझी ओळखच पंचरत्नांची आठवण करून देते. म्हणून 2 फेब्रुवारीची बारी तुका सांगते, 2 फेब्रुवारीची बारी घाटकोपर पवई तिकडेसून माका बुवा फोन येलो. बुवा आमची इच्छा की तुम्ही पंचरत्नांवरनं बारी अशी करता, आमका लय आवडता, म्हणजे सुरुवात माझी गुलाबराच्या, त्यामुळे तुम्ही आमका हवास अवेलेबल आज काय. पण मी त्यांना सांगितलं 2 तारीखला माझी बारी फिक्स आहे, समोर व्यंकटेश नर बुवा जोडी कर, जाऊ दे सगळा समाज त्याला प्रूफ सकट. आणि ती बारी मी नाकारल्यामुळे माझी बारी आहे 2 फेब्रुवारी, ती बारी नाकारल्यामुळे माझो स्वप्नील मेस्त्री बुवांचो शिष्य दयाळ भिडिये आणि व्यंकटेश नर अशी ती बारी आहे. बुवा ह्या काहीतरी कमवलं, ह्याच माका सांगूचा. आपण जा बोलतो ना त्या कशा प्रकारे बोलतो, खायच्या पद्धतीने बोलतो, कुठल्या पद्धतीने आपण मायबाप भजन श्रोत्यांच्या समोर सादरीकरण करतो ते का महत्व. अरे पक्षी आपल्या पायांमुळे जाळ्यात अडकतात, पक्षी आपल्या पायांमुळे जाळ्यात अडकतात आणि माणूस एकमेव असवा आपल्या जिभेमुळे जाळ्यात अडकतात. त्यामुळे ह्याच्या आणि लिंगार आपल्या ताबो तो ह्या जगात श्रेष्ठ, लक्षात ठेवा. एवढंच सांगेन. बाकी तुझ्यासारख्या चारखंडाच्या फोन आता ते इले फोन कशा घ्यायच्या नादाक लागते असंच असतो ना फोन, म्हणून मी रिसिव्ह नाही केलंय, गरज पण वाटत नाही माका. आज अतिरेक झालो माझो आयोजकांच्या तुम्ही खरोखर, कारण तू चुकीचा बोललो म्हणून. असू दे 10% लोकांना तुमका ह्या गोष्ट पटणार नाही, पण 90% लोकांना ही गोष्ट माझी 100% पटणार. त्या सगळ्यांच्या चरणाशी नतमस्तक मी आहे. पण असले बुवा जेव्हा बोलतात ना तरी आमका पण मन ना, जेव्हा एखादं बुवा समोरच्या बोलताना ते आमका पण मन. आज नितीन पवार साहेब जरी आहे असते तरी पण मी बोललो असते, आणि ते जरी असते तरी एवढी हिंमत केलं नसतंस तू. एवढं पण तुका सांगते, लक्षात ठेव. कारण बुवा आपल्या पाठी पण आधार हो. आज ही जेवढी कोरस मंडळी बसली ना बुवा, हे माझे दुर्वास बुवांची एक कोरस मंडळी आहे, तरी एक माझं ढानो वागात नाही तर तू बघला असतो. ह्या बुवा काहीतरी जपू खावा, कारण भजन ऐक. असा माझा भाऊ दे फाटल्यावर खाऊ, चिंता त्याला माझ्या संसाराची.
₹1500 दरमावर खर्चाला आयुष्यमान असता चिंता नाही आजाराची लाडकी मी बहीण दादाची लाडाची लाडकी मी बहीण दादाची लाडकी मी बहीण दादाची असू दे बुवा ठीक आहे कधी कधी असा होता म्हणजे काहीतरी समोरच्या बुवाक जर बोलाक विषय नसत ना तर असं कधी कधी होतं ठीक आहे बुवा चल काय असात जागेर ये ती पहिलो मांडणार ये असा तर क्लिअर कर पण मी उद्या 100% तुझ्या गुरुंका फोन करणार एवढं नक्की कारण आमच्याकडे पण काहीतरी आहे ना साला आपल्याला पण इज्जत आहे आपल्याक पण इज्जत हा उगीच कोणतं तरी ऐकून जरा एवढे कार्यक्रम केले तुम्ही युट्यूबला बघा युट्यूब साक्षी आहे एवढे कार्यक्रम केले पण आजपर्यंत मी असं कधी खायचे बुवा ना तो रस्तो फिरता बाबा सांभाळून ढोरा सोडलेली हो आता लाल बागल्यानंतर ढोरा पिसाळती आता अरे मग बोलायचंच नाही ना आता कशा फोन करू खय तू खैती सेटिंग लाव खैती चल तू खैती सेटिंग लाव पण ह्या विषयात तुझं ठीक आहे असू दे या ठिकाणी तुम्ही भिया नको हा खरं तुमच्यासारख्या माणसांची या आपल्या तालुक्यात नाही माझ्या कोकणात गरज आहे ऐकलं तेव्हाची भाषणा काय होती ना आता ह्या काय चाललं आता बघा असू दे मत्स्यगंध भारुड या माका फरमाईशिली म्हणून घेते म्हणजे जेवढे जेवढे फरमाईश तेवढं तेवढं फक्त घेणार बाकी मी अतिरेक असं काय बोलणार नाही आणि 2-3 मुद्दे बुवांचे अजून आहेत ते क्लिअर करणार वल्लव रे वल्लव 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 रे तो माईक पण भियालो वाटत काय बाबा कारण बुवा म्हणजे मायबाप भजन श्रोत्यांका ना त्यांनी ओळखला नाही त्यांना माझ्याकडनं काहीतरी अपेक्षा वाटली म्हणून त्यांनी एवढे 200-200 रुपये बाबा आशीर्वाद रुपये दिले नाही ठीक आहे तसं आपल्या घेऊ का कारण तुम्ही खुश तर मी पण खुश आणि नाव माझं सुश एवढं लक्षात ठेवा वल्लव रे वल्लव 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 रे पांचळ भाऊ आपले वाटा खोयात वल्लव रे वल्लव 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 रे वल्लव रे वल्लव 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 रे वल्लव रे वल्लव 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 आवाज जास्त झाला थोडं कमी कर आणि कोरस आवाज नाही रंग येती अप्सरा परी त्या सर्वांना धीवर कन्याने एक दिवशी अगणित घडले झाली आकाशवाणी कोळ्याचे बोरी ऐक होशील राजाची राणी एक एकटी धीवर कन्या एक एकटी धीवर कन्या उभी किनाऱ्यावर उभी किनाऱ्यावर हरिओम हरिओम करीत आले स्वामी पराशर
हरि ओम हरि ओम हरि ओम. बघा बाप बाजाराला गेला म्हणून पोरगी मत्स्यगंधा एका भागीरथी तीरावरती उभी होती, म्हणजे बसली होती. आणि तिकडून पराशर ऋषी आले आणि पराशर ऋषी काय म्हणतात, नाव चालली झोकात न स्वामी बसले नौकेत. पोर होती जवानी धन खुदकन हसती या कालात. काळी चोळी अंगात न चोळी रुतली या दंडवाते. स्वामी बहकला मनात न चोरून बघतोय चोळीत. बघा ऋषीच्या नजरेवरून तिने ओळखलं आणि हा बुवा भोंदू आहे असं तिला म्हणताच. काय म्हणतात बघा, यो 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 ऋषी पाडेल फाशी डोळे वाटारून बघतोय र. काहीतरी घोटाळा दिसतोय र. आता गजराची वेळ असल्या कारणाने एवढ्या याच्यावर थांबवते, काही विषय नाही, ठीक आहे. त्यात नंतर एक बुवा पंचरत्न. पंचरत्न म्हटल्यानंतर बुवा आज भजन पूजन नामस्मरण त्यांनी केले. पण तुम्ही सांगितलं एक माका आवडला तुझा की आपली तेवढी लायकी नाही की ज्यांनी त्या काय केल्या नाही. पण बुवा आज आपला कोकण पट्टा देवगड म्हणा, आज चंद्रकांत कदम बुवा आहेत ना, नामांकित भजनी बुवा, आज नवोदित कलावंत, हे माझे सुधीर बिधीर खूप चांगले गाणारे पोरगे असत, ऐकलंस. पण बुवा सांगण्याचं तात्पर्य एवढंच, पंचरत्नांनी कधी दांडे काढले नाही. हा दातार शब्द माझ्या मुखात नाही लो, बोलले तेव्हा शब्द होते असे नाही, असे नाही. म्हणजे एवढा पण असा आता बोललो त्याच्यातला एवढा असा नाही होता, पण काही काही शब्द होते. पण तुला तुझ्या माहितीसाठी तुका सांगतोय, आपण जेव्हा भजन करतो ना बुवा, लाजचो विषय काय यांच्या असल्याच्या नादाक लागायचा ना, लाजचो जो विषय आपण भजन करतो ते आपल्या मुखात जो शब्द जातात तो समोरच्या काळजात टेकात एकदम असं शब्द कधी आपण वापरायचो नाही. कारण पंचरत्न म्हणताना त्यांची स्मारक होणार आहे नाही का. आज आरेगाव म्हटल्यानंतर तिथे आमचे चंद्रकांत कदम बुवांचं स्मारक आहे, कुसूरला परशुराम पांचाळ बुवा नाही का. अशी पंचरत्नांची स्मारक आहेत. आपले स्मारका वगैरे काही नाही, आपल्या नशिबात फक्त माळ. एका वाड्याचे 4 वाडी करणार, नकुडभर असो वाटानो टेकवणार, उचून पापड टाकणार आणि शितडणार फक्त शिटाळ आणि खैतरी नेऊन कावल्यावर ठेवणार आणि काय म्हणणार, काव 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 खाना तो आव नाही तो भाडमे जाव. या आपल्या नशिबात. त्यामुळे बुवा त्या दिवशी बुवांचा असा झाला हो गंमत. बुवाने सांगितले नाही ते का 7 में 13 दे असं म्हटल्यावर त्याका झोपला. म्हणजे माता भगिनी काय माझे शा फुटले. अरे तुझ्यासाठी सांगते भाऊ, कच्ची कैरी कब तक छुपेगी पत्तों के आड़ में, कच्ची कैरी कब तक छुपेगी पत्तों के आड़ में, और तेरे जैसे हजारों बुआओं को शानिया तेरे जैसे हजारों बुआओं को भेज दूंगा भेंडी बाजार में. क्या खेळणे गोट्या खेळणे. त्यामुळे बुवा मी पण झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवलंय, कारण तुका दणको गावलो माझं एकदा. त्यामुळे फोन बिन तकडे कर, पण ती फळा तुका उद्या भोगूची एवढा लक्षात ठेव. कोणते माझ्या समोर घेऊन ये, कोणतं विषय असू दे, ह्या वाक्य 100% क्लिअर करणार. आणि माझं उद्या सकाळी फोन दोन्ही माऊलींका मी लावणार फोन, आणि माझ्या हरियाण पर्यंत मी फोन लावणे विषय क्लिअर करणार. अरे म्हणून सुशांत आज वाईट हा अरे असे काहीतरी कोणतरी बोलतले. अरे ज्याच्याकडे भजन आहे ना त्याका खयच्या गोष्टीची गरज नाही. ज्याच्याकडे भजन आहे, कारण सांगण्याचं तात्पर्य स्वप्नील भाऊ तुम्हाला एकच सांगतो, सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, कारण दुसऱ्या दिवशी बडबडीची चर्चा होणार नाही. दुसऱ्या दिवशी लोक हे भजन श्रोते मायबाप ते दुसऱ्या दिवशी काय म्हणणार, भजन खूप छान केल्याने. म्हणजे भजनाची बुवा उद्या चर्चा होणार, तुझ्या पत्तावणीची चर्चा नाही होत. लक्षात ठेव. त्यामुळे काहीतरी जरा शांत राह आणि मस्त आहे की कोण जोडी घेत ते का सांभाळून बारी कर. तू आता सांगलं बाबा ह्याच्या पुढे माका जोडी घेशी ना, माझा काय विषय नाही, मी समोरच्या जोडी घेणार.
मी नाकारणार नाही खयचो तरी बुवा असलो. आता तुका मग सांगले संदीप पुजारी बुवा होत जोडी, मी खयचे पण बुवा असू दे, आता ते आपले एक स्वीकारतात. म्हणजे आपली पात्रता बघायची. आज संदीप पुजारी बुवांसोबत, प्रवीण सुतार बुवांसोबत यांच्याशी आपण बरोबरी आपण बसतो. म्हणजे खाऊची गोष्ट नाही ती बुवा काय होत ते, बरोबर ना. म्हणजे ते आपल्याला स्वीकार करतं. म्हणजे असे नवोदित कलावंतांका मोठे मोठे बुवा स्वीकार करू हवे. त्याचे म्हणून भजन कर, मग तुका समजत बुवा. बाकी माझा उद्देश तुका काय नाही. पण त्या दिवशी असाच झाला हो, एका शाळेमध्ये एक स्क्वॉड येणार होता, इंग्लिशचा स्क्वॉड. याचं नाही इंग्लिशचा काय विषय नाही, इंग्लिशचा स्क्वॉड येणार होता. तर मास्तरांनी अभ्यास घेऊन सुरुवात केली, फळ्यावर भलं बोक्कम ए काढल्याने. तर एबीसीडी एका इंग्लिशच्या स्क्वॉड मध्ये दुसऱ्या दिवशी त्या स्क्वॉड येणार होता. त्यामुळे भलं भक्कम हे काढल्याबरोबर माझं जांभळे बुवा भारी सांगतो, हे काढल्याबरोबर आण्याची बायको, भलं भक्कम मोठो बी काढल्याबरोबर बबण्याची बायको. म्हणजे ते अक्षर लक्षात राहावं होई म्हणून. सी काढल्याबरोबर चंद्याची बायको, डी काढल्याबरोबर दिनबाची बायको. एवढा सगळा झाला, एम पर्यंत झाला. एम म्हणजे मण्याची बायको. ऐकून ठेव साहेब, एम म्हणजे मण्याची बायको. झाला गेला. मास्तर सांगता पोरांनो उद्या काय बी इन बिन करून शाळेत तेव्हा स्क्वॉड येणार आहे. म्हणून स्क्वॉड इल्याबरोबर त्यांनी खडू घेतल्यानी फळ्यावर भलो भक्कम हे काढल्या. सगळ्यांची बटा वर झाली हो. त्या स्क्वॉडवाल्या मास्तरा घाम फुटलो. तो म्हणता अरे मागच्या वेळी तंगे काय माहिती नाही, पत्र धोंडे काय माहिती नाही. तर म्हणता हे काढल्याबरोबर आता सगळ्यांची नेमका माहिती म्हणजे अन्याची बायको. बी काढल्या, बी काढल्याबरोबर सगळ्यांच्या हातवर, बी काढल्याबरोबर बघण्याची बायको. सगळा झाला. त्या मास्तरांनी डोक्या लावल्या, एमचो डब्ल्यू केल्या. एमचो डब्ल्यू केल्याबरोबर बुवा फुसफुसक लागलो. बाजूच्या एक सांगता अरे इथं म्हणता मण्याची बायको वाटत रे. एमचो डब्ल्यू झाल्याबरोबर इथं म्हणता मण्याची बायको वाटत. होय रे मण्याची बायको वाटत, पण ते म्हणता मण्याच्या बायकोची ठेंगा म्हणता वर कशी झाली. तो विषय जिसको समजा पातल पातल हशा. ठीक आहे, माझ्या शिकन कोणी सांगायचं. ठीक आहे, धन्यवाद. पंचरत्न बुवा काय आहेत बघा नवीन पॅटर्न मध्ये. दोन जरा इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्यारा गडावर, एक त्यारा गडावर, एक चौदार कडावर. हो करणारच नाही मी. दशक कसा असलेल्या जागेवर ठेचायचे या मताचं सुशांत व्हायला. किती पण कोण पण फोन करते, पण ह्या शब्दासाठी मी तुका आयुष्यात माफ करणार नाही. पण हे विषय मी तुका पुढच्या वारीत जर भेटलो तर 100% सांगते मी अजिबात ते विषय काढणार नाही. तू जा काय करतं तर बाबा शिस्तीत आणि चांगल्या पद्धतीने मांडत आणि काय जा बोलतोस तर शिस्तीत कर. बस एवढाच. तू एवढा पण सांगले की चाहते तुझे होत ते तुका उद्या कमेंट तुझेच कोणतरी कमेंट माका करतले या माता तुम्ही नाही. यातले खोटे धंदे कधी केले नाही. म्हणून तुका मागाशी वारकरी सांगले की सुशांत व्हायला दादा असं तर स्टेट फॉरवर्ड असताना एवढा लक्षात ठेवू. तू कोणतं मागा गर्व झालो म्हणाने त्याचं काय आणि तर मला त्याच्या चरणाशी नतमस्तक आहे मी. ऐकलं हा पंचरत्न बघा काय पाटील बुवा. परशुराम पंचाला बोल पासून सुरुवात करा. गुलाब राजा बसून सिंहासनी सांगतो ऐका. जनभंगुर जीवन आपलं कुणी भांडू नका.
आदित्य पाटील बुवा भोळा भोळा गे माझा घरी चोरा बघ आज सोनाई चोना बघ आज सोनाई चोना परत एकदा कदम बुवा देवा तुझ्या दरबारी कशाला हवा काय सांगतात पंचळव कुणाचा नांगर भराया कुणाची रुमणी भराया आणि आमच्या बुवांचा राम घालाया गुरव गाडी त्यांचे पुजारी गावगा आम्ही सुताराची शाळा पाटील पाऊजात सांभाळती बापा मोरया दोन वीर
या ठिकाणी गझलला सुरुवात करतोय. दोन चार मनार मुद्दाम गजर घेऊ चालेल गजर घ्या. बटन फुल करावा बदला ना कशा पायाने काय मनार तन मन लावून कर भाज्या तन मन लावून कर भाज्या नाकडोळ कान जुबान संसारी घालीत जाई बघा पंछळ बोल काय म्हणताय नाक डोळा कान आणि जुबान या चार अवयवांचा सरपंच जर कोण असेल तर ते आपलं मन आहे. नाक डोळा कान जुबान संसारी घालीत जाई वागरे जपून तू भागरे साधू झाले घालून माळा ना पोती तुम्ही सांगितलं तुम्ही गोसावी आहात आमच्या बाबतीत हे काय 90 मीटिंग आमचा चालत नाही. ठीक आहे छान धर्म तसंच करा. तुमच्या पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो व्यक्त करतोय बुवा. पण आपण जा काय बोलतो समोरच्या तुझ्या हातात फोन चालू आहे माका फोन येत असतले माझा फोन फ्लाईट मोडला मी या गोष्टीसाठी तुला ऍक्सेप्ट करणार नाही. पण मी एक सांगतोय तू कधी पण जोडी भेटलंस बुवा मी तुझं मान सन्मान देऊनच बारी करीन. पण असल्या विषयात मी कधी घुसणार नाही. बाबा तुमका पण सांगते काय बाबांनी चुकला जर असाल तरी तुम्ही आज बारी काय झाली आणि खायच्या बुवान काय लेवलची बारी केल्या मायबाप भजन श्रोते जाणतले आणि उद्या हे लाखो करोडो त्यांच्या मनात बरोबर पुस्तक झाले घालून पाहिलं रूप एका बाईचं सुखानं येईल झोप बाई मिळालं तर वाईचं पंचवत काय करायचं आणि आताच्या जमान्यातलं का ना परदेशी मेरे यार किती जरा बाजू घेता का बाई
जिथे जी जन्म देते ती माता आणि जिथे आपली अस्थि होणार आहे ती म्हणजे ही माती. जेणे जेणे या भजन क्षेत्रात जेणे जेणे गर्व केल्या तो अनेक गावलो. त्यामुळे हा थोडक्यात असं देता ऐकतो जागेवर थांबायचा स्टॉप मध्ये स्टॉप. एक म्हणजे या काव्य सुचता मग बुवासाठी डबल वारीच्या सामन्याला स्वप्नील गोसावी जोडीला एक वीरा माऊली दिस सोन्याचा उगवला चैता भागाच्या महिन्याला आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारणाला. आई माऊली डबलवारीच्या सामन्याला आहे गोसावी जोडीला. डबलवारीच्या सामन्याला बुवा स्वप्नील जोडीला. वेतळ होऊनी नाचतो या बट्टा लावूनी या हरी भजनाला. हे हा वेताळ होऊनी बाई असे आई बहिणा नात्याची वेताळी. दुसऱ्याच्या घरची कथा कानाने ऐकली. दुसऱ्याच्या बोलण्यावर बुवा आजची बारी पेटली म्हणून सांगते बुवा. दुसऱ्याचं ऐकलंच की असं झाले की जातं म्हणून स्वतःचा असा गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू त्यांचा पुढे वारसा. या बुवा आपल्याला ते गुरु देणार तर आपण लोकांपर्यंत पोचू गावा. ते मायबाप भजन करते आज कुठलं राग जरी तू अडवलं तरी ते सांगू शकतं. एवढा आमच्या देवगडचा भजन श्रोते एवढे आमचे स्ट्रॉंग आहेत. त्याच्या माहितीसाठी सांगू हा दुसऱ्याच्या घरची कथा थोडं होत परंतु जन गाव भरत कर काय काय खोट ऐकलेच नाही. गजराच्या माध्यमातून तू सांगितलं गजराच्या माध्यमातून माका उत्तर दे. या माझा उत्तर मी हो भाऊ माझा अभ्यास एवढा पण काय आमचा काय येतं आहे अडकून पिवळं झालेलो बुवा म्हणजे मी. पण तुझं उत्तर काय आता बघ. काय 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 ऐकलेच नाही. करून कोचाडी हो पुण्यवान. सांगता करतोय औदसा जीव मोठी कैलाशी या शरीर खतमा करुणी राविते भांडण साऱ्या संसारात. सांगे परशुराम तुझला आवरत जाई वेळा वरा नको. म्हणजे काही चुकी असतात मोठ्या भावाप्रमाणे माझा काय चुकीचा वाटत असेल तर माफ कर. झाला गेला संगीत सोडून दे आणि पुढच्या भविष्यासाठी पुढे काही कार्यक्रम असतो तर चांगल्या पद्धतीने करूया. कारण बुवा दुसरं कोणतरी बोलणार त्याचं आपण ऐकणार या मायबाप भजन श्रोत्यांपर्यंत आपल्या योग्य नाही वाटत. त्यामुळे आपली पात्रता आपण काहीतरी कमी करून घेतो. एवढं फक्त
विश्वासार बोल बाकी काय विषय हा. सांग परशुराम निधना, आवर तुझ्या जिभेला. वागरे जपून तू बांधे. धन्यवाद. शॉर्ट अँड स्वीट. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण